एक काम कर, तू तिचं सामान पॅक करायला ये. आपण निघतोय बेबी. फायनली कुठे चाललोय आपण? बेबी आता आपण दोघं नाही, तू चाललीस एकटी. मी तुला सोडायला येतोय. पण कुठे आणि कशाला? हे अजून ठरलेलं नाहीये माझं. मी ठरवेन गाडीमध्ये. तिथून निघणं फार आवश्यक आहे. पण आणि आता सगळे कसं, तू आवरायला घे ना लवकर, जा क्विक बॅग भरायची. आता कसे सगळे त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त आहेत, कळलं ना. हीच वेळ निघण्याची, सटकण्याची. नाही, मी नाही जाणार. अख्खी मी इथे राहायला आलीये, काही गच्चीवर नाईट स्पेंड करायला नाही. अख्खी मी तुला आधीच बोललेले, मी इथून हलणार नाहीये. बेबी यार, ट्राय टू अंडरस्टँड यार. आता आपण खूप लकीली वाचलोय. असं वारंवार आपल्याला चान्स मिळणार नाहीये. अरे आठवू आपण. आणि नाही बोलता येणार आपल्याला. ही योग्य वेळ निघण्याची. इथून पहिले निघूया प्लीज. ऐक. पण अख्खी आपण 5 मिनिटंही एकत्र टाइम स्पेंड नाही करू शकलोय. तू अंडरस्टँड का नाही करत आहेस? बेबी तू अंडरस्टँड का करत नाहीयेस? 5 मिनिटं इथून पुढे मिळणार नाहीयेत आपल्याला. मला निघावं लागेल ऑफिसला जायला. हिला खाली स्वयंपाकघरात जावं लागेल काम करायला. आणि आपल्याकडे रूम लॉक करायची पद्धत नाहीये. कोणी कसंही घुसतं रूम मध्ये, मग कुठे लपशील तू? परत प्रॉब्लेम क्रिएट होईल यार. ऐक ना, तू आवर, आपण निघूया प्लीज. अमृता समजव यार. ती बॅग घेऊन ये. हा, मधले सगळं सामान. हो. हा. हे बघा, जे काही बोलायचं ठरवायचं ना ते गाडीत बसूनच करा. हा. आणि अक्षय, तुला 1 तासात नाश्त्यासाठी बोलवायला येतील. आणि मला 10 मिनिटात खाली जावं लागेल. पण प्रेग्नंट असल्यामुळे थोडी सूट मिळेल. काय? अरे मूर्खांनो, त्यांना वाटतं मी प्रेग्नंट आहे म्हणून कन्सेशन मिळेल. बर, जे काही करायचं ते लवकर करा. हरियम. आणि तुम्हा दोघांना बाल्कनी मधून खाली जावं लागेल. आणि अक्षय, लवकरात लवकर घरी ये. डायनिंग टेबलवर नाश्ता मांडायच्या आत. हो लगेच. मी आलो फ्रेश होत. नो ना प्लीज, मला नाही जायचं. ऐक ना तू. हे काय काय? आलो. अख्खी उठा हो, कसले घोड्यात पडलाय? उठा, गच्ची नव्हता पण कुठे या माणसाला झोप लागते बुवा. उठा, आधी बोलवा सगळ्यांना. गच्चीत अडकलो आपण. दरवाजा उघडून बघितला. दरवाजा मी काय वेडी वाटते का? हे बघा, हे बघा, तो काल त्या भूताने बंद केलं तेव्हापासून आपण इथे आहोत. माई, आली की काय? माई, चल राहू दे तो चहा. चल बघूया काय झालं. चला ते. चला. अगं किती बोंबटेस? माई काय बहिरी आहे का? थांबव. माई, माई, माई काय माईला ऐकू नको झाला. कुठे कुठे असतील ना कसं. माई, ए माई, माई ग, आई. तुला दावीला स्वीकार. हा, अरे गाडग्यांच्या घरात ह्या चपला इथे अशा कशा काय पडल्या? हा, कोणी नाही आहे ना, लक्ष ठेव. हळूहळू घेऊ. हा. काकू, आईंचा आवाज येतोय ना गच्चीतून? हो, तेच बघायला चाललोय आता. पण आता का गेल्यात त्या गच्चीवर? तेच बघायला चाललोय ना आता. चल. माई,
रात्री आईने गच्चीत भूत पाहिलं होतं ना, आता पण पाहायला गेलायत का? अगं भूत बीत काही नसतं ग बाई. चल. माई, अमृताला बोलून आणू का? कशाला? काय सिनेमा बघायला चाललोत का? आराम करू दे तिला. तिला नको बोलूस. तू चल. तुझे प्रश्न काही संपत नाही. सावकाश या. हो ग बाई. अरे काय चाललंय काय? इथे पकड, इथे पकड, पकड. गाडग्यांनी पेढी बरोबर सर्कस सुद्धा चालू केली काय? मला हो. थांब, 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 घेऊ. ए माई, झालं का हो? हा? काय आहे माई इतकी इतकी मधुर माझ्या आवाज नाही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. तुमचा तो मधून मधून माई माई काय कानात हाक मारताय आणि काय स्पायडरमॅनात कुठे काय वय काय कुठे नको हो. भलते काहीतरी ह्याला बोलवा अनंतला. आणि मोबाईल पण नाही तुमच्याकडे. नको बोलवूच नका. तो त्या लंबूला म्हणत असेल आय लव्ह यू तो कशाला येईल? अक्षय येईल पण अमृता त्याला येऊ देणार नाही म्हणून नका बोलू. आता राहिलं कोण? मृदुला, वात्सल्याचा पुतळा. तिला मृदुला तिला कसं ऐकू येईल? ती किचन मध्ये असेल चहा करत तर त्या आवाज भेळ ती. माई तुम्ही माईला हाक मारा आणि तर माईच आपल्याला मदत करणार. माईला हाक मारा. माई कशात स्वरयंत्र आहे ना, जरा ताण द्या त्याला भाऊ. जोरात हाक मारा. माई ए माई माई तुम्ही हाक मारा. तिला धर आधी. पडली ना तर डोक्याची 100 शकलून माझ्या पायावर लोळायला लागतील. काय थांब थांब. हे काय चाललंय मला सांग. हळू बोला, जाऊ द्या आम्हाला आधी please. नाही जाऊ देणार. आधी काय चाललंय ते मला सांग. एक मिनिट, अमृता बॅग टाक. अमृता अगं थांब, तुला बघतो पण आधी यांना बघतो. ऐका ना, नंतर बघा ना. नाही आम्हाला जाऊ दे ना प्लीज. नाही जाऊ देणार आहे मला. आधी काय थांबा ना. अरे किती जोरात ओरडतो. ऐकतील ना. सांग त्याच्यापेक्षा. ए बाई माई अगं वसुधाचाच आवाज आहे ना हा? तुम्ही हाक मारा. ए वसु. हो थांब उघड. माझ्या बेडरूम मध्ये किल्ली. जा पटकन घेऊन ये. माई माई ए माई. दिनकर. अगं बाई दिनकर पण आताच गेले. कधी आहे दोघं तिकडे? वसुधा आलो ग. हो ओरडू नकोस. या ते गोंधळ घालण्यात पटाईत आहे. माई कर. हा थांबो. सावकाश नाही. हो दिसतंय का मी करू का? नाही दिसते. हा वसुधा अगं अरे तुम्ही दोघं इथे कसे आलात परत? तुला काय सांगितलं होतं जाऊन झोप म्हणून ना? परत कसे इथे आलात तुम्ही? शांत हो. काय नीट सांग. कुणी लावलं कुलूप? माई एक मिनिट. वसुधा सगळं काय ते सांगेल. मी माझा आवरून घेतो. मला जायचंय पेढीवर. उगाच अण्णांचा खोळंबा नको. तुला वसुधा सगळं सांगेल. तू सांग. अरे आता कशाला जातोय? आलो. स्पीडीवर जाऊन झोप जरा. रात्रभर जा. इथे बसलो होतो कोणाला? इथे बसलो, पण तू आलीस कशाला वर? तुला काय सांग जाऊन झोप म्हणून ना? कोणी बघायला नको गं. चल आता आम्ही बघ. गप्पा बस. चल खाली चल. आम्हाला कसं कळणार ग तू इथे आली असं कसं म्हणते? आता कुलूपच लावून टाकते. आता सील करून टाकते गच्ची. म्हणजे बघूया काय होतं. बस आधी बस शांतपणे. मी बसलं की संपलं. काय झालं? हो माई ते शांत भूत होतं. त्या भूतानी ते कुलूप लावलं तिकडे आणि ती चावी कुठेतरी त्यांनी. पण आता भूत गेलंय की नाही? आता भूत गेलंय की नाही? मग आता घाबरू नकोस अजिबात. आणि आता आठवडाभर गच्चीत फिरकायचं सुद्धा नाही. हो माई हो ठीक आहे. मी तुम्ही म्हणताय तर मी नाही जाणार गच्चीत. पण भूताला नियम असतात का? ते कुठूनही कसंही कुठे येतं. ते आता या घरात असलं तर माई मला खूप भीती वाटते. भीती वाटते ना. एक काम कर. आता छानपैकी आंघोळ कर. देवासमोर हात जोडून उभी राहा 2 मिनिटं शांत. आणि मग नाश्ता करायला ये टेबलवर. आपण दुपारी बोलू नये विषयावर. आधी तुझ्या मनातून ही भूताची भीती काढून टाक बघू. भूत भीत काहीही नसतं. अहो अगं मृदुला. वसुधा, माईंनी आता सांगितलं की नाही, नाश्त्यानंतर आपण सगळं व्यवस्थित बोलूया. आणि मी आता एक काम करणार आहे. मी जाऊन त्या भूताला सांगून येणार आहे आमच्या वसुधाला त्रास देऊ नकोस म्हणून. हा जा तू आता कोणाचं काही ऐकू नको. जाऊन आंघोळ कर आणि देवासमोर जाऊन उभी राहा. माझ्यावर विश्वास आहे की नाही तुझा? चल जा 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 जा. कोणाला विश्वास नाही. जा लवकर. मृदुला वसुधा अगं ऐक.
माई, भूतांना ना भूतच सरळ करू शकतात. ही आपली वसुधा म्हणजे भूतच आहे. असलं सरळ सूत आहे, नाही तर भूत आहे. गप्पा खूप झाल्या. घड्याचा काटा पुढे पुढे सरकायला लागलाय. अजून नाश्ता आपला तयार नाहीये. टेबलवर आत्ता सगळे येतील नाश्ता करायला. चला चला, तुम्ही व्हा किचन मध्ये पुढे. हो. अमृता, बरं वाटतंय का आता? आणि काकांना भेट आधी. काल आल्यापासून नुसता ध्यास घेतलाय त्याने तुझा. त्यांचा चहा वगैरे झालाय का जरा बघ, विचारपूस कर त्यांची. आणि मग ये किचन मध्ये. जमलं तर विश्रांती घ्यावीशी वाटली तर विश्रांती घे. हो, तुम्ही काय माझ्याकडे बघत उभं राहिलाय? चला किचन मध्ये. हो, आता हसू नको वा. नाही, जातो. या कियारामुळे सगळा गोंधळ उडालाय. आणि त्या काकांनी पण कियाराला पाहिलंय. काय होणार काही कळत नाहीये मला. अहो तुम्ही ऐकून घ्या ना काका. अहो तुमचं काय चाललंय? तुम्ही इथे आणलंय मला. अमृता साहेबाबा बघतील तर त्यांना काय वाटेल? प्लीज नका ना असं करू तुम्ही. हो हो सॉरी. अक्षयराव, हो अक्षयराव. Look, don't call him Akshara, huh? It's so awful. ताई, मला जरा बोलू देता का? हा हा, काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही इथे का आणलंय? किती घाबरताय हो? काय कमाल आहे ना यांची. हे काय? घरात कोणी नाहीये. हा, काय निरंजन आणि मधुरा दोघे गेलेत लोणावळ्याला. 2-3 दिवस तरी ते आता परत अजिबात येणार नाहीयेत. त्यामुळे आपल्याला बोलायला ह्याच्यासारखी सेफ जागा नाहीये. किती घाबरताय तुम्ही ताई? या 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 इकडनं, या बाजूला या. काय स्वतःच्या घरात गेलं की बरं वाटतं जरा. या 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 ना. या ताई आतमध्ये या. एक मिनिट. हा या, दार लावून घेतो. रस्ताभर या नुसत्या कोकलत होत्या. कॅफे मध्ये बसायला नको, डॅड बघतील. रेस्टॉरंट मध्ये बसायला नको, डॅड बघतील. कार मध्ये सुद्धा बसायला नको, डॅड बघतील. आता यांचे काय डॅड आहेत की सीसीटीव्ही? ते मी बघून घेईन ना. तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? तुम्हीच सांगा अक्षरा, मला काय करायचं या सगळ्याशी? सांगा ना. तेच तुमचं काय म्हणणं आहे सांगा ना. अक्षयराव, माझं म्हणणं एवढंच आहे की बाहेर कुठेही बसून तुम्ही बोलू शकत नाही. ही जागा सगळ्यात सेफ आहे. इथे डॅड येणार आहेत का? या या, बसा बसा बसा. तुमची काळजी एवढी की मी नेसत्या वस्त्रानेशी झालोय. बसा बसा. अहो ताई, जरा सरकून बसा ना. घर छोटं असलं तरी जागा भरपूर आहे बसायला. जरा सरकून बसा चांगला. बर, बोला. आता मला सांगा, हा काय प्रकार आहे हो सगळा? तुम्हाला सांगू? नाही सांगायचं का? ठीक आहे, चला माई साहेबांना सांगू. What is all this going on, नक्की? प्रिसाइजली दिस इज द क्वेश्चन आय एम आस्किंग. हा बोला. या ताई कधीपासून त्या तुमच्या रूमवर राहत आहेत? काल रात्रीपासून. काय हे अक्षयराव, हा हे सगळं हाताबाहेर चाललंय असं नाही का वाटत तुम्हाला? आणि या सगळ्यात अमृता सामील आहे असं म्हणणं आहे तुमचं? हो. हा, हे सगळं या ताईंचं डिप्रेशन घालवण्यासाठी तुम्ही करताय, बरोबर? अक्षय, यू प्लीज, फॉर गॉड सेक जरा शांत बसशील प्लीज. अक्षयराव, हा निर्णय अमृतावर लादलायत ना तुम्ही? अहो नाही, तिला खरंच माहितीये माझं काय आहे काय नाही, सगळं माहितीये तिला. हो. आणि अण्णांना, माईंना? अहो डिप्रेशन घालवताय ना त्यांचं तुम्ही, पुण्यकर्मच करताय. मग ही गोष्ट अण्णांना आणि माईंना सांगायला काय हरकत आहे?
म्हणजे अक्षयराव, तुम्ही दोघं म्हणजे तुम्ही आणि अमृता चक्क सरळ सरळ अण्णांना आणि माईंना फसवताय. तुम्ही सरळ सरळ मला ब्लॅकमेल करताय का? अहो शक्य तरी आहे का? पण अमृताच्या आयुष्याची काळजी करणारच ना मी. आता उद्या अमृताच्या आई वडिलांना हे सगळं कळलं तर त्यांना काय वाटेल सांगा बघू. म्हणजे कसं आहे अक्षयराव, यांचे डॅड किंवा अमृताचे डॅड किंवा मी, आम्ही आमच्या पोरीच्या आयुष्याची काळजी करणारच. माझं तर स्पष्ट मत आहे, यांनी त्यांच्या डॅडच्या घरी जावं. लपून छपून डिप्रेशन घालवणं वगैरे खूप कठीण आहे. मग बोला प्लीज. हे काय चाललंय सगळं? कोणी सांगणार आहे का मला? आणि अक्षय, मी तुला ऑलरेडी बोलले की मी इथून जाणार नाहीये कुठेच. प्लीज यार, चल आपण परत घाडगे हाऊसला जाऊया प्लीज. तुम्हाला फार हाऊस आहे हो घाडगे हाऊस मध्ये जाण्याची. बोलू का आता जरा मी? क्यू प्लीज. हे बघ, आपल्याला असं नाही करता येणार. आपलं यावर बोलणं झालं यार, पुन्हा तेच तेच नको बोलायला लावूस. मला ताबडतोब निघावं लागेल, घरी पोहोचावं लागेल. नाश्त्याच्या वेळेपर्यंत मला पोहोचणं फार आवश्यक आहे. आता अमृताची पंचायत होईल. हो, तिथून पुढे मला ऑफिसला जायचंय यार. मी एक काम करतो, मी एखादं 5 स्टार हॉटेल बुक करतो. तू 2 दिवस तिथे राहा. ओके, मी करतो काहीतरी मॅनेज. नको नको, डॅडचे सगळे बिझनेस मीटिंग्स हॉटेलमध्येच असतात. डॅड पण अरे तिथे त्यांनी मला पाहिलं तर सगळं संपलंच. ते अर्जुनची आणि माझी एंगेजमेंट करून टाकतील या रक्की. अहो चांगलं आहे ना. मग तुम्हाला एकदा तुमच्या लाईफचा पार्टनर मिळाला ना की ह्या तुमच्या डिप्रेशनचं अक्षयराव आणि अमृता यांच्यावरचं ओझं कमी होईल, नाही का? काय अक्षयराव? अक्की जरा गप्प बसशील का? आणि ऐक, मी आता काय म्हणतो. तो अर्जुन फक्त 3-4 दिवसच इकडे, पुढे जाणार आहे निघून तो ऑस्ट्रेलियाला. 2 दिवसांचा काय तो प्रश्न आहे यार. राहा 5 स्टार हॉटेलमध्ये. मी करतो काहीतरी सोय. बरोबर. एक मिनिट. या ताईंचंही राहू दे आणि तुमचंही राहू दे. मी एक सुचवू का? म्हणजे बघा, तुमच्या फायद्याच आहे. काय आहे, या कुठल्याही हॉटेलमध्ये राहिल्या ना तरी ह्यांचे डॅड ह्यांना शोधून काढल्याशिवाय काही राहत नाहीत. हे बघा, मला अहो जाऊ नका म्हणू. मी काय ओल्ड आहे का? अहो पण मी आहे ना ओल्ड. आणि काय आहे, आम्ही सगळ्यांची सन्मानाने वागतो. हो, जाऊ दे, मुद्दा तो नाहीये. मला असं म्हणायचंय की ही कुठल्याही हॉटेलमध्ये राहिली तरी हिचे डॅड हिला शोधून काढल्याशिवाय काय राहणार नाहीत. पण मी असा मार्ग सुचवतो की हिला अशा कुठल्या तरी ठिकाणी ठेवलं जे हिच्या डॅडला माहितीच नाहीये. तर असं कुठलं ठिकाण आहे पण? ठाण्यात? हे घर ठाण्यातच आहे. 2-3 दिवस तरी इकडे कोणीही येणार नाही. नाही म्हणताय? मग चला, मग जाऊया घरी, घाडगे हाऊस. चला. थांबा. तुमची आयडिया चांगली. गुड प्रपोजल. That's like a good boy. काय आहे, तुमची सेफ्टी महत्वाची. आमच्या सेफ्टीचा तुम्ही काय इतका विचार करताय? पण काय वेगळं कारण आहे का? कळेल हो अक्षयराव, कळेल. फार घाई करता बुवा तुम्ही. अहो प्रत्येक गोष्टीचं एक मोल असतं, नाही का? तुम्ही आतापुरतं फक्त ते 2 दिवसासाठी 5 स्टार हॉटेल बुक करणार होतात ना, ते भाडं, त्याची रक्कम मला देऊन टाका बस. बर चला, आपल्याला निघाला हवं. तिकडे नाश्त्याला वाट बघत असतील, भूक लागली आहे मला इकडे. या राहतील इकडे, डोंट वरी. तू ऐक, इथे थांब. मी ऑफिसला जाऊन संध्याकाळी इकडे परत येतो. आणि हे बघा, बी कम्फर्टेबल. टीव्ही आहे, खाण्यापिण्याची सगळी सोय आहे, पेपर येतो सकाळी. पण तुम्ही मराठी वाचत नसता, हरकत नाही, सध्या ऍडजस्ट करून घ्या. चला वाट बघत असतील लोक. आलो. लवकर ये यार. मृदुला, मला नंतर नारळ खाऊन दे. वसुधा, तू नंतर मला वेलची सोलून दे खिरीसाठी. कळलं ना? मी ठेवून येते. हो, पण लवकर ये, कारण साईचं मी दही काढून ठेवलंय बाहेर. ते तुला आज घुसायचंय, लोणी काढायचंय आणि मी तूप कढवणार आहे आज. असू दे, तू जा, मी बघते तिच्याकडे. कर येते, जमते सगळं. आता हळू तुला करता आलं पाहिजे. नाही,
अमृता आलीस, ये. बरं वाटतं ना तुला? हा हा ठीक आहे. हे बघ, हे टोमॅटो चिरून ठेव. आणि कांदे चिर. जमले तर कांदे चिर, नाही तर मी चिर. आज कोशिंबीर करते, तुला आवडते म्हणून. भाग्यश्री, ते मी करते. तू जरा डाळ शिळ टाक भिजत आमटीसाठी. जा जा जा, मी करते. सापडते का ग? हा, सापडेल अगं, सापडेल. आवाज नाही माई. थोडं थोडं करायला पाहिजे ना तिने पण आता. बरोबर आहे. हा, तीस घे. भिजत टाक हा व्यवस्थित. हा, नंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची असते. किती वेळ भिजवले होतेस ग पोहे? जमेल हो पण. आज केलंय ना. हळू, बास बास. काय ग? अगं काय झालं बघू? काय ग अमृता? अगं कशी ग तू? सांभाळायला हवं ना स्वतःला. पाण्याखाली हात घाल, पाण्याखाली हात. काही नाही होणार, काही नाही होणार. अगं लक्ष दे जरा. बरं, आता बरं वाटेल. हा, बरं वाटेल. जरा जपून काम करत जा बाळा. हा, कशी तू अशी? बरं वाटेल, बरं वाटेल आता. हा बघू तेवढं. अगं बाई, काय दिसत सुद्धा नाही एवढंच. काय ते काय पहिलं भाग्यश्री, असं कौतुक होत तुझंही झालं असतं. काय तू किती बोलशील वसुधा तिला? कालपासून बघते मी, सारखी बोलतेस तू तिला. तुला एकदा सांगून कळत नाही का ग? इतक्या वेळा तुला समजावून सांगितलं तरी मुद्दाम करतेस तू. पण उचललायस का तू असा की जे करायचं नाही सांगितलं ते मुद्दामून करणार म्हणून? वसुधा, आणि बायकांनीच बायकांना असं हिणवलं तर काय उपयोग आहे ना? एकमेकींना मदत करायला नको का? असं उन्हा धुणं काढत बसायचं का? अगदी बरोबर बोलते मृदुला. जरा शिक तिच्याकडून काहीतरी. आता बघत बसू नका माझ्याकडे, आपापल्या कामाला लागा. चला चल. जा तू आराम कर आणि औषध लाव. जा, मी करते सगळं. जा 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 जा. आपण आपल्यासाठी ताटल्या घेतल्या ग, पण अजून व्याहिणी अक्षयच नाही आले. कुठे गेलेत कुणास? आणि व्याही आल्याशिवाय आपण कसं खाणार? आलो आलो आलो. किती या या या. ममतेने माझी आठवण काढता हो तुम्ही. हो, एक या नाही, मिनिट. बसा बसा. हो हो, बसतो. हा, बर बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अहो, अरे वा, काय सुंदर आहे त्या प्लेट्स. केवढ्याला पडल्या? अण्णा, अण्णांची पसंती आहे. त्यांनी खास बनवून घेतलेत. हो का? वा, छान. अमृता, अक्षय कुठे आहे? येत आहेत जावई बापू येत आहे. तुम्ही दोघं एकत्र होतात का? हो, काय झालं माहित आहे, मी सकाळी असं फ्रेश एअर घेण्यासाठी असा बाहेर गेलो चालायला, आणि जावई बापू तिकडे जॉगिंग करत होते तेव्हा मला भेटले. अक्षय जॉगिंग करत होता? हो. नाही, पण आज तो त्या ग्रिल वरती फंक्शनल ट्रेनिंग करत होता. काय ते माझं काय, तुम्हाला त्यातलं काही कळत नाही, त्यामुळे मी सगळ्याला जॉगिंगच म्हणतो. तर ते काहीतरी व्यायामाचा प्रकार करत होते तेव्हा मला भेटले. येतच असतील आवरून. काय आज बेत काय आहे? पोहेत अण्णांना खूप आवडतात.
मला सुद्धा आवडतात पोहे. हो हो, काय पण फक्त ते तर असे असे झणझणीत आणि म्हणजे असे ते आपले बारीक अशी ती काय म्हणतात ती नायलॉन नायलॉन शेव असते ती अशी भुरभुरली ना त्याच्या पाणी सुटलं तोंड. भाग्यश्री जा शेव घेऊन ये. अमृता काकांना वाढायला घे. हा ठीक आहे, वाढ अमृता मला. हा पाणी दे. या या जावई बापू या. काय रे, आज तुला ऑफिसला सुट्टी आहे? जायचंय ना. मग हे असे कपडे? नाही माई, आठवड्यातून एक दिवस जीन्स आणि शर्ट चालतो. हो का, बर बर, ये बस नाश्त्याला बस ये. हो. इथे सगळं काही आलबेल आहे. नाही नाही, काय झालं मगाशी ते मला जॉगिंग करत, आता काय तुम्ही म्हणालात ते फंक्शनल ट्रेनिंग. हा, ते करत असताना भेटले आणि म्हणाले की मला उशीर झालाय, पटकन घरी जायला पाहिजे. कारण नाश्त्याच्या टेबलवर माझी सगळे वाट बघत असतील. वेळेवर पोहोचलो नाही तर माईसाहेब चिडतील माझ्यावर. हा हा, आली शेव आली. आज सगळ्यांना पेढीवर लवकर जायचं होतं ना, त्यामुळे लवकर नाश्ता करून गेले. वा वा वा. आहा, माईसाहेब चविष्ट झालेले आहेत पोहे. वा. तुम्हाला सांगतो माईसाहेब, मला ना कधी रात्री बेरात्री भूक लागते. मग मी काय करतो, आमच्या घरी स्वयंपाकघरात जातो आणि मग काय डबे उघडतो, चिवडा लाडू जे काय मिळेल त्याचे असे म्हणजे तोबरे भरून घेतो. पण इथे तसं करता येत नाही ना. अहो, हे तुमचंच घर असं समजा. म्हणजे भूक लागली तर असे उपाशी नका राहू आणि जावयाला उठवा की त्याला सांगा. नाही, जावई बापूंना कसा त्रास देणार. अहो, मी काल सुद्धा मला भूक लागली होती म्हणूनच बाहेर आलो होतो, तुम्हाला भेटलो ते हॉलमध्ये. हो. हा, पण तेवढ्यात मग काय झालं की ते काय आवाज आला तो भूत भूत असा आणि मग माझी भूक मेली. वसुधा ताई, तुम्ही आता कशा आहात? आता भूत बघितलेली व्यक्ती जशी असणार तशी आहे मी. हा. हे भूत बघितलं मग ते चोराचं हे होतं, भूताचं चोर हे लावलं होतं कुलूप. मग ते कुलूप लावल्यामुळे माई आल्या, माईंनी दरवाजा उघडला. मग आम्ही दोघे तू हे कोंडलेले होतो गच्चीमध्ये, म्हणजे कुलूप काढ. हा. कुलूप ज्या कोणी कुलूप लावून आम्हा दोघांना कोंडलं ना गच्चीत, त्या माणसाचं नाव कळू दे. नाही त्याच्या नशिबाला कुलूप लावलं ना तर नाव नाही सांगणार. वसुधा. वसुधा, पुरे झालं. मी तुला सांगितलं ना या विषयावर आपण दुपारी बोलू म्हणून. बोलू. आणि त्यांनी मला पुरे. आता हा विषय बंद. बंद याचा अर्थ काय होतो? मला कोणी काय गप्पा. भूत दिसले. तुम्ही अजून पोहे घ्या ना. हा? पोहे. हो.
हो घेणार घेणार अजून. गोडाचा शिरा करून ठेवलाय तोही घेऊन ये. अरे, अक्षय अरे, काय चाललंय सगळं मला काहीच कळत नाहीये. काकांनी तुला आणि कियाराला पाहिलं पण काहीच रिॲक्ट झाले नाही का? आणि कुठे घेऊन गेले ते तुम्हा दोघांना? कियारा कुठे? काका तुला ओरडले तर नाही ना? आता बस पॅनिक नको होऊस जास्त. हे बघ कियारा सेफ जागी आहे. माहिती कुठे? तुझ्या घरी. काय? हा. पण काका तुम्हाला माझ्या घरी का घेऊन गेले? मला तर वाटलेलं ते माईंना सगळं सांगतील. अगं सांगणार होते पण हे बघ आता ते नंतर बोलूया ना आपण. मला उशीर होतोय. पोहोचलं पाहिजे ऑफिसला फार. नाहीतर गडबड. अक्षय तू काय लपवतोयस? वेडी झालीस का? कशाला काही लपेन मी? मला पोचू दे. मित्राला मी सांगितलं सांभाळून घ्यायला. त्याला आता एक तास होऊन गेलाय. तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे हा? तू काकांबद्दल काहीतरी लपवतोयस. कुठे काय लपवतोय? पळावं लागेल. चल आवडतो मी. आता पोचलंच पाहिजे मला. अक्षय मला कळणं इम्पॉर्टंट आहे. सांग मला. त्यांनी नाही सांगितलं कारण मी त्यांची आर्थिक अडचण दूर केली. काय? कोणीच नाही विश्वास ठेवला माझ्यावर आणि ह्यांनी पण नाही. सगळ्यांना सामील झाले काय? हा मी नेहमी तुम्हाला साथ देते. तुमचे खोटे खडे असू दे, तुमचे पैसे असे सगळं मी साथ देते आणि सगळ्यांच्या नादाला लागून हसलात नाही. माझी चेष्टा केलीत ना, स्वतःच्या डोळ्यांनी भुताटकी बघितली. ते कुलूप आपोआप निघालेलं, आपोआप दार लागलं. स्वतः बैलत पण या घरात ना कोणाला किंमत नाहीये माझी. खरंच कोणाला काही किंमत नाहीये माझी. वसुधा ताई 2 मिनिटं बोलू का तुमच्याशी? नको. हो आधीच माझं डोकं फिरलंय. त्याच्यात तुम्ही भर घालू नका प्लीज. तुम्ही आणि तुमची ती गड बातमी देणारी अमू आहे ना, काय घालायचं तो गोंधळ घाला. मला सोडा प्लीज. नको खरंच नको. मला खूप त्रास झालाय. अजून वाढवू नका तो त्रास. वसुधा ताई तुमच्या डोक्याचा त्रास कमी करण्यासाठीच आलोय मी. म्हणजे या घरामध्ये तुमच्यावर जो अन्याय चाललाय ना, मी तुमचा जो पाण उतारा करतायत सगळे, तो मला बघवला नाही म्हणून आलोय मी तुमच्याशी बोलायला. म्हणजे तुम्हाला आता हे सगळं सवयीचं झालं असेल, पण मी घरचाही आणि पाहुणाही दोन्ही पडतो ना, त्यामुळे मग मी वेगळ्या नजरेने बघतोय त्याच्याकडे. आणि मला असं दिसतंय वसुधा ताई की तुमच्यावर घोर अन्याय होतोय. हो अगदी प्रचंड अन्याय होतोय तुमच्यावर. म्हणजे बघा ना, तुमचा भाबडेपणा, तुमचा आनंद, तुमचा खरेपणा, या सगळ्यावर शंका घेतली जाते नाही का? आता आमच्या अमूनं एवढी गोड बातमी दिली, पण तुम्ही आनंदानेच बोललात ना. म्हणजे किती आनंद झाला होता तुम्हाला, त्या भरात तुम्ही बोलून गेला. आणि मी म्हणतो काय बिघडलं? आपण सगळी घरचीच माणसं होतो की नाही? कुणी परके होतो का? पण माईनी केवढा गजब केला. मला अजिबात मला आवडलेलं नाही. त्या भूताच्या बाबतीत तेच. आता माईंनी स्वतः गच्चीला लावलेलं कुलूप आपोआप उघडलं. ही खरं तर एवढी मोठी घटना. आणि तो सगळा प्रकार घडला. याच्यात तुमचा काय दोष? पण सगळ्यांनी चेष्टा केली तुमची. तुम्ही हसतात पहिले. तुम्ही बोलू नाही. तुम्ही उगा सगळ्यांना टाकू नका. तुम्ही करून हसत होतात पाठी. असे उभे राहून. ऐका वसुधा ताई, मी पाहुणा आहे त्यांच्या घरात. मला त्यांच्या सुरात सूर मिसळावा लागणार. पण माझं म्हणणं असं आहे की आपल्या शंका कुशंका, भीती तुम्हाला साधं बोलू सुद्धा दिलं नाही त्यांनी. हा अन्याय आहे तुमच्यावर. हा पण ते तरी काय करतील ते तरी मी म्हणतो. म्हणजे तुमचा जो ऑरा आहे ना, तो सध्या गढूळ झालेला आहे, त्यामुळे होतंय असं. म्हणजे ऑरा म्हणजे तुमचा जो पूर्वीचा आहे, ओरिजिनल, तो म्हणजे असा तेजस्वी लखलखणारा ऑरा आहे, तो सध्या दूषित झालेला आहे, गढूळ झालेला आहे, त्यामुळे होतंय असं. राही साहेब, हे तुम्ही जे काही मला सांगताय ना, मला काही कळत नाही हो. सांगतो सगळं सांगतो.
तुम्ही जरा माझ्यासमोर स्वस्थ उभ्या राहाल का 2 मिनिटं? म्हणजे विनंती आहे माझी. हा. हा, स्वस्थ उभ्या राहा. हा. मी आता एकदा तुमच्या भोवती गोल अशी चक्कर मारणार आहे. ती चक्कर मारल्यावर मला कळेल. तुम्ही तशाच थांबा. पप्पा म्हणजे तुम्ही हलायचं नाहीये. ते हा, हातांचं नंतर सांगतो मी. हा हा हा, तुम्ही स्वस्थ उभ्या राहा. स्वस्थ. तुमच्या भोवती गोल चक्कर मारणार आहे मी. आणि वर पासून खालपर्यंत जो तुमचा ऑरा आहे त्याला काय झालंय आणि काय करायला हवंय ते मला त्यामुळे समजणार आहे. स्वस्थ उभ्या राहा. आणि हाताची घडी घालायची आहे. काय घालू का? घाला घाला. चालतंय. हो हो हो, चालेल. हा हा हा, उभ्या राहा. म्हणजे मला कळेल. हा, अचूक कळेल काय झालंय ते. हो. हा, तुम्ही वळायचं नाही नाहीये. चुकले. सॉरी चुकले. अजिबात नाही. वळायचं नाहीये. नाही हा, तशाच उभ्या हो राहा. हो. हा, कळलं का? कळलं. कळलं प्रश्नच नाही. हात सोडले. आता हाताच्या घडीची तुम्हाला गरजच नाही. सोडा ती घडी. सोडलं. हो. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. या घरात खरं तर तुमचीच सत्ता चालायला हवी, तुमच्या ऑरानुसार. पण सातत्यानं तुम्हाला डावललं जात आहे. बरोबर? बरोबर काय? 200% बरोबर. जे दिसतंय ते सांगतोय. राग मानायचा नाही. नाही खरं. तुम्ही वळू नका. मला दिसतंय पलीकडचं. ते सांगतोय मी. कसं काय? सांगतो. पुढचा प्रश्न आहे का? हा. माझ्या मते तुमच्या पतीची हवी तशी साथ नाहीये तुम्हाला. बरोबर? ती साथ जर असती तुमच्या पतीची तुम्हाला, तर कर्तेपणाच्या गादीवर बसला असतात तुम्ही. अहो बाईसाहेब, तुम्ही हुकूम झेलणाऱ्या नाही. तुम्ही हुकूम नाही, हुकूम देणाऱ्या आहात. देणाऱ्या. हो काय झालं? आता बोला. मला असं एक विचारायचं आहे विचारा. की ते ऑरा काय आहे नेमकं? ऑरा नव्हे, ऑरा. ऑरा. ऑरा म्हणजे सांगतो काय ते. प्रभा. प्रभा नव्हे, व्यक्ती नव्हे. प्रभा म्हणजे आभा. आता आभाला आग नाही मारायची. आभा तेज म्हणजे प्रभा. तुम्हाला माहितीये का, आपल्याकडे बघा पूर्वी देवादिकांच्या फोटोच्या मागे त्या फोटोच्या मागे असं गोल रिंगण काढलेलं असायचं. ती म्हणजे प्रभा. हो, आणि ते तशी प्रभा प्रत्येक व्यक्तीच्या भोवती असते. म्हणजे माझ्याही मागे आहे. ते पण काका असे कसे वागू शकतात? आणि ते तुझ्याशी सरळ ब्लॅकमेलिंग झालंय अक्षय. सॉरी. अमृता प्लीज, हे बघ, म्हणून मी तुला सांगत नव्हतो. मला माहिती होतं की तुला वाईट वाटेल. अमृता सोड ना. अगं असतात अशी माणसं. आपल्याला काही गोष्ट नवीन नाहीये. वसुधा काकू नाही का, किती शॉक बसला होता आपल्याला तिच्या वागण्यामुळे. सोड, जाऊ दे. बर, काय माहितीये काकांना? काकांना असं वाटतंय की मी कियाराच्या बाबतीत तुला अंधारात ठेवले आणि तुझ्या भोळेपणाचा फायदा घेतोय. म्हणजे काकांना हे सगळं माहितीये की आपण दोघं लग्नाचं नाटक करतोय, नवरा बायको सारखे राहत नाही, 6 महिन्यांनी वेगळे होणार आहेत, तू कियाराशी लग्न, हे सगळं? नाही, हे नाही त्यांना माहित. त्यांना मी हे सांगितले की आपण कियाराला डिप्रेशन मधून बाहेर काढतोय. तिला अर्जुनशी लग्न करायचं नाहीये, तिने त्याचं प्रेशर घेतलंय, सो तिला आपण त्यातून बाहेर काढण्यासाठी हेल्प करतोय. आणि सोड ना, आता फार विचार करू नकोस. हे बघ ना की कियारा सगळ्यात सेफ ठिकाणी आहे, तुझ्या घरी. तिला नाही तर आपण हॉटेलमध्ये ठेवणार होतो ना. हॉटेलमध्ये ठेवायचं, परत मग तिच्या डॅडींचं टेन्शन, अर्जुनचं टेन्शन, सगळ्या त्रासातून वाचलो ना आपण. सोड ना यार. नाही रे, पण मला वाईट वाटतं अक्षय.
काका असं कसं? अमृता, वाईट वाटून घेऊ नकोस. हे बघ, काकांचं वागणं त्याच्यावर विचार करण्यापेक्षा हे बघ की आपण सही सलामत चुकलो सगळ्यातून. ओके, आपलं प्रेशर गेलंय. हं, निघू का मी आता? उशीर होतोय. भेटणार आहेस आज? ऑफकोर्स, आज खूप दिवसानंतर मी तिला निवांत भेटणार आहे. एक मिनिट थांब. काय काय? अरे ठीक आहे. ही कपाटाची चावी का दिली तुम्हाला? टप्पर, कपाटाची नाही घराची चावी आहे. तू डफ्फर. माझ्या घराची चावी आहे माझ्याकडे. हा, उलट. डबल डफर. तुझ्या घराची नाही, माझ्या घराची चावी आहे. वा, हा. किती मूर्ख आहेस पण तू. कीव आहे ना, ती उघडेल की दरवाजा. तू तुला इमर्जन्सीसाठी दिले ते बघ ना. हा जो विचार करतेस ना तो अमृता सॉलिड आहे यार. हुशार झालीस तू माझ्या बरोबर राहू. बाय. ए अक्षय, ऐक. कियाराला सांभाळून राहायला सांग. हा, आणि शक्यतो दरवाजा बंद ठेवा. ऑफकोर्स. रे बर, ते सगळं जाऊ दे. आजूबाजू सगळ्या सूचना मला अगदी तोंडपाठ आहेत टीचर. डोंट वरी. आपण घरची कामं करा. हं? चल चल चल. तूच निघ. बाय. प्रेमसाठी लग्न म्हणजे एक व्यवहार आहे, तर राधासाठी लग्न म्हणजे संसार आहे. कसा रंगेल त्यांच्या प्रेम कहाणीचा करार. येत आहे नवी मालिका राधा प्रेम रंगी रंगली. 24 नोव्हेंबर पासून रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका.